काळजी घे स्वतःची. आमरे, आईची काळजी घ्या. आई अन्नपूर्णा तुझं घर कायम धनधान्यानं भरून ठेवू दे. देवी अन्नपूर्णेची मूर्ती आहे. हिच्या आशीर्वादाने तुझ्या नव्या संसाराला सुरुवात कर. तुझ्या घरात कधीच धनधान्याची कमतरता भासणार नाही आणि घरात येणारा प्रत्येक जण समाधानानं माघारी जाईल. खंत फक्त एकाच गोष्टीची वाटते, सासू म्हणजे दुसरी आई असते. पण ते सुख नाही तुझ्या नशिबात. आई, तुम्ही अजिबात काळजी करू नका. तुमच्या लेकीवर मी एवढं प्रेम करेन ना की तिला सासूच्या प्रेमाची कमीच भासणार नाही. आणि एवढंच काय, सासर माहेर यातला काय फरकच उरणार नाही. वाघमाऱ्यांना आमच्या घरात बी तेवढंच प्रेम मिळेल जेवढं तुमच्या घरात मिळालं होतं. अगदी बरोबर बोलतोय बघा सत्या. अजिबात काळजी करू नका. अहो, सासूचं नाही पण तिच्या नशिबात सासऱ्याचं प्रेम खूप लिहिलंय. काळजी करू नका. ती माझी सून नाही, लेक म्हणून घरी येते. आणि हा आता माझा जावाई होईल, त्यामुळे कोणीही काळजी करू नका. काळजी घे. आमरे, जास्त टेन्शन घेऊ नकोस. तुझी दीदी काय जास्त लांब नाही चालली. तेव्हा आपलंच घर आहे. तुला जेव्हा कधी आठवण येईल ना तेव्हा लगेच भेटायला ये. हा, रडू नको आता. चला आता उशीर होतोय. सत्या, मंजू, चला आपल्या घरी. वाघमारे, हे बघा, मी समजू शकतोय तुम्हाला आता कसं वाटतंय, पण माझा शब्द आहे तुम्हाला, तुम्ही तुमच्या आईपासून दूर गेलाय ही जाणीव तुम्हाला मी कधीच होऊ देणार नाही.
आणि आता तुमच्या आईची काळजी घेणं तुमच्या एकटीची नाही तर आपल्या दोघांची जबाबदारी. रडू नका. बलमा, हा अरे तो पप्प्या कसला डान्स करत होता रे? अरे येडा जायते राडाच घातला आम्ही सगळ्यांनी. अरे सत्या ते मीडियावाले बोले सगळे आलेत. मला काय वाटलं एवढे यायचे नाहीत. आणि तू किती खुश झाला होतास ते बी बघितलं आम्ही. कोण? नंदा, मधुरा, श्रावणी, भावना, स्वरा. नाव बघा कशी लक्षात आहेत. अरे ते आपलं असं लक्षात राहिलं. होय रे होय, असंच आपले पाठ होत्यात. होय तुला तुला चांगलंच ओळखतो बलम्या आम्ही. वाघमारे मॅडम, गोळा खाताना मी तुम्हाला काय बोललो होतो ते आठवतंय का? सत्या काय रे बाबा, काय काय विषय? अरे काय नाही, ते तुला नंतर सांगतो. अरे सांग घेत ना, मला सांगायला काय? अरे तुला कळलं लग्न झाल्यावर बाबा. आता लग्न झाल्यावर कळण्यापेक्षा लग्न व्हायच्या आधी कळलं बरं ना. म्हणजे मला कसं वागायचं ते कळलं ना. आता वाघमारे समोर कसं सांगणार? एक काम करू, तू आणि पप्या या, तुमची शाळा घेतो मग. बरोबर बर. आता पप्प्याचं एकदा लग्न लावूया म्हणजे कसं सगळं व्यवस्थित होईल. होय, करून टाकू की त्याचं ते. बरं बलमा, हा जेवणाचं नियोजन व्यवस्थित झालं ना? हो एकदम ओके झालं. व्यवस्थित जेवण पुरलं. आणि पैसे दिले का सगळ्यांचे? दिले बऱ्यापैकी लोकांचं. काही जण राहिले आता जातो आणि सगळं मिटवून येतो. बरं बरं, सगळं मिटवून टाक लगेच. हा अरे सत्य तू थांब, मी बघतो यांना. नाही बलमा, तू एकटा जाऊ नकोस, मी बी आलोच. सत्य थांब, मला भीती वाटते. वाघमारे तुम्ही घाबरू नका, मला काय होणार नाही. शब्द आहे माझा. हाच माझा बाचा आहे सत्या. सत्या तू माझा बाचा आहेस. तुझी माझी काय बी दुश्मनी नाही. त्या पोरीला गाडीतून खाली उतरव आणि आमच्या ताब्यात दे. काय म्हणलास? ताब्यात दे? ताब्यात दे म्हणजे काय चेष्टा वाटली रे तुला? मंदिरात दिलेला प्रसाद कमी पडला काय तुला? अजून पाहिजे? तू नाही ना ऐकणार माझं. ठीक आहे. ए ला तू तुम्हाला काढते पोरीला बाहेर होतो. उतरव जा. नरे थांब. जाईत ना तू. तो अगं तायडे तू 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 तुझ्यासाठीच करतोय सगळं. त्याची काय गरज नाही आता. जाईत ना तू. त्यांना जाऊ दे घरी. अगं तायडे तू पुढे आहेस का काय? हे सगळं तुझ्या मनाविरोधात करते. त्याला त्याचं काय चांगलं समज नाही. आपणच काय तरी केलं पाहिजे तायडे. माझं पोरग काही लहान नाही राहिला आता. त्याचं त्याला कळतंय बरोबर काय चूक काय ते. आणि जे काय असं ना ते आमचं आम्ही बघून घेऊ. तू जाईत ना तुझी चांद्या चौकडी घेऊन आणि पुन्हा तुझं थोबड दाखवू नकस.
तायडे हे बघ मला काही हे आवडलं नाही. बघ मग तुझं तू. ए चला रे. ए चल ओट. ए चल बस. सत्या, माझ्या लेकरा मला माफ कर. माझं खरंच चुकलंय. माफ कर मला. माझ्यामुळे तुला नाही त्रास झालाय. मी खरंच माफी मागते तुझी. मम्मी पासा पाच झालं तुझी नाटके. आता तू हात जोड नाही तर काय बी कर, मी तुला माफ करणार नाही म्हणजे नाही. आणि मला ना चांगलंच माहिती आहे हे सगळं तू मुद्दाम करतेस. उगाच माझं मन जिंकण्यासाठी हे चांगलं वागण्याचं नाटक करतेस ना. पण त्याचा काय फायदा होणार नाही मम्मी. तू आता माझ्या मनातलं कायमची उतरली आहेस. सत्या, अरे मी खरंच सांगते, तुमचं प्रेम जिंकलंय. मी दमले समधी कारस्थान करून. खरंच चुकलंय माझं. मम्मी बाज ग. मागच्या टायमाला मी तू असंच बोलली होतीस. पण काय झालं, वेळ आल्यावर तू तुझे खरे रंग दाखवलेसच ना. सत्या असं नको बोलू. त्यांना खरंच वाईट वाटत असेल आता. नाही वाघमारे, एकदा याच्यावर विश्वास ठेवून चुकी केली आपण, पण आता ती चूक परत नाही करायची. आणि मम्मी एक गोष्ट लक्षात ठेव, वाघमारे आता माझ्या लग्नाच्या बायको आहेत. आमची गाठ 7 जन्मासाठी बांधली गेली. आता तू आकाश पाताळ जरी एक केलंस तरी आम्हाला कधीच वेगळं करू शकणार नाहीस. चला. चल बलमा. आकाश पातळ सगळं एक करणार आहे मी आता. ह्या पुरीनं मला तुझ्यापासून दूर केलं ना, आता हिला तुझ्यापासून दूर केल्याबेकर शांत बसत नसते. आता कंडकच पाडणार आहे मी. त्या सत्यान मंजीचं लगीन लागताना बघून माझ्या तर अंगाची आग आग झाली असती. नाही गेले तेच बरं झालं. पाय बी माझा मोडलाय, आताच मोडायचा होता. बस बस बस. किती झाले? 70. 100 घ्या. वरातीत उतरलेले पैसे आपल्याकडे. हा बरायला लाईफ पाय हे घे. हे पैसे ठेव आणि पाय नवीन लावून घे. हे कुठनं आणलं? कुणाची उधारी केली आता? उधारी नाही, तिकडं वरातीमध्ये उधळत होते पैसे, मी गपचूप उचलले. हा बरं ठीक आहे. मला आधी तिकडे काय काय झालं ती सांगा. कुठं? हा तिकडं वय झालं सत्य मंजूचं लग्न. बया 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 झालं बी लगीन. हा मग हे काय तुझ्याकडे अक्षर आणल्यात, हे घे. कशाला शिजवून खाया ना. अगं तू नव्हती ना अक्षता टाकाल तिकडं, तू इकडे ना. सत्या मंजू, सत्या तुम्ही तो उकळून घ्या तुमच्या. हा ती काय पाणी काय करत होती मग? तिने काय केलं नाही. मी नुसती बघत बसली. मी लगीन कसं लागतंय ती. तिने काहीच केलं नाही. जे काय करायचे ते तिच्या पोराने तिच्या नवऱ्याने केलं. पोराने तिला हाकलून दिली. त्याच्यानंतर ती परत आली. नवऱ्याने तर तिच्या हाताला धरलं आणि गेटच्या बाहेर फेकलं. त्याच्यानंतर तिच्या पोराला दया आली आणि त्या पोराने आम्हा दोघांना लग्नाला आतमध्ये घेतलं. पण मी जातो, लय चिकचिक झाली, कपडे बदलतो, लय नाचलोय वरातीत. तू एक काम कर, या अक्षदा हा, नाहीतर उधळ. पप्पा थांबा. तुम्ही बाहेरच थांबायचं आता. आणि बाहेर कसे काय कपडे बघा. तर तुम्हीच नाही, मम्मी बी बाहेरच थांबल आता. ए तिजा, अरे आम्हाला कशा पाय बाहेर ठेवतोय? कारण या घरात राहायचा हक्क कमवलाय मम्मी तुम्ही आता. कशाला? अरे तिजा,
अरे तुझ्या आईच्या अवस्था तरी बघ, पाय तुटलाय. अरे आम्ही कुठं जाणार, कसं राहणार? ती तू तुझ्या कर्माची शिक्षा भोगतेस मम्मी. सारखं सारखं तोंडावर पडून बी तुला शांत बसता आलं नाही ना, म्हणूनच तुझा पाय मोडलाय मम्मी. त्या मंजेचं लग्न मोडण्यासाठी किती काड्या घातल्यास मम्मी तू. हे टीजा, अरे तू कुणाशी बोलतोयस हे तरी ध्यानात ठेव. आई आहे मी तुझी. खरं सांगू का मम्मी, काय बोलायची लाज वाटते का मला तुला? पण नाईलाज आहे ना मम्मी. किती खालच्या थराला उतरलीस मम्मी तू. पार गुंड पाठवलेस म्हणजे लगीन मोडायला. तिच्या अरे कुणासाठी केलंय समजा, तुझ्यासाठीच केलं की. यानं काय बोलावणार होतं मम्मी माझं? तू फक्त मंजेच्याच नाही तर माझ्या बी आयुष्याशी खेळत होतीस मम्मी. कधीच माझा विचार केला नाहीस. तुम्ही दोघं बी फक्त स्वतःच्या फायद्याचा विचार करत आलात. आणि याचीच शिक्षा म्हणून तुम्ही आता या घरात राहायचं नाही. हे टीजा, हे गोष्ट ध्यानात ठेव. हे घर माझ्या भावाने बांधलंय आणि ही जागा बी माझ्या पाच्या मालकी हक्काची आहे. आणि तू बी इथं फक्त माझ्यामुळे राहतेस एवढं ध्यानात ठेव. कोण बोललो मम्मी तुला? मी तरी इथे खाणार आहे म्हणून. कुठं जाणार आहेस? हा, कुठं जाणार आहेस? तू कुठं जाणार आहे? तू नाही, आपण. कारण तुमच्या चुकीची शिक्षा मला बी भोगावी लागणारच की. अरे टीजा, तू काही येडबिड झालायस का? तू स्वतःला कशाला शिक्षा करून घेतोयस? चूक ह्या दोघांनी केली आहे ना, मग शिक्षा पण ह्यांनीच भोगली पाहिजे. तू नको ना रे स्वतःला त्रास करून घेऊस. नाही बरे, मी बी कधीतरी या दोघांना सामील होतोच की. तेव्हा मला बी शिक्षा झालीच पाहिजे. कारण येळेतच माझे डोळे उघडले असते तर हे समजा झालंच नसतं. टीजा, पण तू कुठं जाणार आहे? मी पण आता कष्टाचं घर शोधेन. पण या दोघांचा त्रास तुम्हाला होऊ देणार नाही. आमरे, मी नवीन घर शोधायला जातो. ते मिळत नाही तोपर्यंत तुमच्या या अंगणातच राहणार आहे. पण आमरे, काय बी झालं तरी यांना घरात घ्यायचं नाही. आणि तुम्ही दोघं या घरात पाऊल जरी टाकलं ना तर मी माझ्या जीवाचं काहीतरी बरं वाईट करून घेईन. टीजा, 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 सत्य दादा, कशी झाली सजावट? अरे वा, एकच नंबर. चला चल. सत्या, सत्या, आता तुझ्या मनासारखं झालंय ना समजा. आता तर लगीन बी झालंय तुझं. मग मी आता घरात येऊ शकते ना? सपने कवे सवे, चला चला माझ्या बरोबर आतमध्ये. सत्या, मी म्हणपा जातो, ती पैसे वगैरे देतो आणि लगेच मागे येतो. बरं चालत.
मम्मी थांब. तुझ्या हातनं अजिबात ओवाळून घेणार नाही मी. तूच जर ओवाळणार असशील ना तर इथनच माघारी जातो बघ. सत्या अरे किती हट्ट धरणार आहेस आता तू. मान्य आहे माझी चूक झाली. आता पुन्हा मी तशी चूक करणार नाही कधी. फक्त एक संधी दे मला. अरे माझी सून आहे, तिला ओवाळू दे. एक आई म्हणून एवढा तरी हक्क बजावू दे की मला. मम्मी, आई म्हणून असणारे सगळे हक्क गमावलेस तू आता. आणि उगाच चांगलं वागायचं नाटकं करू नकोस. नाटक का करेन सत्य मी. अरे हे समजा मनापासून करते मी. पप्पा, जर मम्मीच्या हातनं वाघमाऱ्यांचा गृहप्रवेश होणार असेल तर मी आत्ताच्या आत्ता जातो आणि दुसरं घर शोधतो आणि तिथं गृहप्रवेश करतो. पण ह्या घरात अजिबात पाय ठेवणार नाही. मग काय करायचंय ते तुम्ही ठरवा. माया, तुला तुझं उत्तर मिळालं ना आता. एकच चूक सतत करायची आणि समोरच्यानी आपल्याला माफ करावं मन परत हट्ट करत बसायचा. हे वागणं बंद कर आता. हे बघ माया, तुला सत्याचं जरा जरी चांगलं व्हावं असं वाटत असेल, तू आनंदात राहावा असं वाटत असेल तर एकच गोष्ट कर, बाजूला हो. माया, बाजूला हो. हे बघ, आज सत्याचा चांगला दिवस आहे, आनंदाचा दिवस आहे आणि त्याच्या या आनंदावर तू विरजन घालू नकोस. बाजूला हो. सपना, ताट घे मायाच्या हातून.